नमस्कार. मी वैद्य चरण सोनारे, श्री विश्वकृपा आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र वरुड. आज आपण समजून घेऊया मधुमेह, डायबिटीज, प्रमेह, ज्याला या पद्धतीनं आपल्या समाजामध्ये ओळखल्या जात आहेत. आणि सर्वात जास्त म्हणूयात की रुग्ण आता डायबिटीजचे आपल्या सोसायटीमध्ये मिळायला लागले. पूर्वीला 40 नंतर हे रुग्ण मिळायचे, परंतु आता 20 वर्षापासून 25 वर्षापासून सुद्धा डायबिटीजचे पेशंट, प्रमेहाचे पेशंट्स मिळायला लागलेत. तर प्रमेह समजून घेताना किंवा डायबिटीज समजून घेताना किंवा मधुमेह समजून घेताना पहिले हे समजून घ्यायचं की याचे दोन प्रकार असतात. एक ज्युव्हेनाईल डायबिटीज, ज्याला टाईप 1 म्हणतात, आणि दुसरा टाईप 2 डायबिटीज, ज्याला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हटलं जातं, आणि पहिलं इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटिस असं म्हटलं जातं. तर जो टाईप 1 डायबिटीज आहे, त्याच्यामध्ये इन्सुलिन घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. तो बाल्यावस्थेमध्येच डिटेक्ट केला जातो, आणि त्याच्यासाठी लाईफस्टाईलच योग्य पद्धतीनं मॉनिटरिंग केली तर तो सुद्धा हानिकारक होत नाही. म्हणजे व्यवस्थित दिनचर्या, अभ्यंग करणे, तेल लावणे, आयुर्वेदोक्त आहार विहार करणे, या केला तर टाईप 1 कंट्रोलमध्ये राहतो. आपण मुख्य फोकस करतोय ते टाईप 2 डायबिटीज, मधुमेह, जो आज आपल्याला दिसून येतोय. तो फक्त स्थूल व्यक्तीमध्ये किंवा ओबेस पेशंटमध्ये दिसतो असा नाही, तर तो जे पेशंट कृश असतात किंवा स्लिम असतात त्यांच्यामध्ये पण हा डायबिटीज आपल्याला आजकाल दिसून येतो. तर टाईप 2 डायबिटीजमध्ये पण सुद्धा आपल्याला दोन प्रकार आहेत, की एक जिथे इन्सुलिन डेफिशियन्सी असते, म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण कमी असतं, आणि दुसरं असतं इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे इन्सुलिन तर असतं, पण मसल्समध्ये शुगरचं प्रमाण जाण्याचं प्रमाण कमी असतं. त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. या सर्वांचं मूळ असतं लिव्हरचं कार्यक्षमता. आपण जे काही खातो पितो किंवा जे काही सेवन करतो, त्याचं रूपांतर साखरेमध्ये होऊन त्याचं मेन स्टोअर हाऊस असतं, किंवा जे इथं साखरेचं रूपांतर होऊन ते संग्रहित केलं जातं, ते म्हणजे लिव्हर. आणि ज्यावेळेस आपण वर्किंग करतो किंवा काम करतो, आपल्या मांसपेशीला ग्लुकोज हवी असते, त्यावेळेस त्या लिव्हरमधनं ती शुगर घेऊन जाण्याचं काम आपल्या शरीरातील इन्सुलिन करत असते. आता काय होतं, की बैठी जीवनशैली, आळस किंवा अतिरिक्त प्रमाणात आहार सेवन करणे, तर ते एक्स्ट्रा डिपॉझिट जे असतं ते लिव्हरमध्ये होतं, आणि तिथनं जी शुगर असते, आपल्या मांसपेशीला जेव्हा फंक्शनिंग असते, ब्रेन फंक्शनिंग असतं, त्याला ज्या मांसपेशीला किंवा अवयवाला साखर हवी असते, त्यावेळेस ते इन्सुलिन ते साखर कॅरी करण्याचं काम करते, आणि त्या मांसपेशीपर्यंत ते शुगर पोहोचते. परंतु आपल्या मांसपेशी वर्किंग करत नसेल किंवा त्या मांसपेशीचा डोअर ओपन नसेल होत, कार्यक्षमता नसेल, किंवा आपण एक्सरसाइज नसेल करत किंवा वर्किंग करत नसेल, तर त्या मांसपेशीचं शुगर घेण्याची क्षमता कमी असते, आणि ती साखर रक्तात मिसळते, आणि तीच आपल्या रिपोर्टमध्ये येते. तर हा झाला एक प्रकार. दुसऱ्या एक प्रकारामध्ये काय होतं, की इन्सुलिनची कमतरता असते. म्हणजे लिव्हरकडनं जी काही शुगर तयार होते, ती आपल्या मांसपेशीपर्यंत घेऊन जाण्याची क्षमता त्या इन्सुलिनमध्ये राहत नाही. ते कमी पडतं. तो एक प्रकार आहे. तर अशा वेळी डायबिटीज ट्रीट करताना आपल्याला आपण आपल्याला किती कॅलरीज हवी, आपण कोणता आहार घेतला पाहिजे. फॅटी लिव्हर एक प्रकार आता समोर येतोय, जिथे बरेच कारणं त्या फॅटी लिव्हरला आहेत, की अल्कोहोल कन्झम्पशनपासून तर ओबेसिटी किंवा पी-सी-ओ-डीच्या रुग्णांमध्ये, मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये सुद्धा फॅटी लिव्हर दिसत आहेत. आणि या फॅटी लिव्हरमधलं शुगर जे आहे, ते मांसपेशीपर्यंत पोहोचण्याची क्षमता त्या इन्सुलिनमध्ये राहत नाही. मग काय होतं, की आपण ज्यावेळेस आपल्या मताने डायबिटीजच्या गोळ्या घेतो किंवा औषधी घेतो, तर फक्त आपल्याला रक्तातली साखर कमी होताना दिसते. तर मग ही साखर जाते कुठं? तर ही साखर जी रक्तातली असते, ती फक्त रक्तातलं ब्लड शुगर आपल्याला रिपोर्टवर कमी दिसते, आणि ही साखर मग रक्तवाहिन्या, हार्ट मसल्स, ॲडिपोज टिश्यू अशा ठिकाणी होऊन संचयित होते. तर याला ट्रीट करताना आयुर्वेदाने खूप छान पद्धतीने ट्रीटमेंट सांगितलेली आहे. यामध्येही असाध्य आजार आहेत. तर आपण किती प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे, लिव्हरचं वर्किंग कसं सुधारायला पाहिजे, कोणती औषधं लिव्हरसाठी कार्यक्षम असतात, इन्सुलिन कमी आहे
की इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झाला आहे, की मांसपेशीचे डोअर कसे ओपन व्हायला पाहिजे शुगर घेण्याकरता. ह्या सर्वांचं फंक्शन आपल्या आयुर्वेदामध्ये उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे खूप साऱ्या गोळ्या आयुर्वेदीय पद्धतीनं दिनचर्या ठेवली, लाईफस्टाईल ठेवली, आहार-विहार ठेवला, तर चांगल्या प्रकारे आपण डायबिटीज लेव्हल ही कंट्रोल आणू शकतो. धन्यवाद.